महाराष्ट्रासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं सावध पाऊल, महाविकास आघाडी की मनसे, स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. आतापासूनच चर्चा आणि तयारी सुरू करण्याच्या ठाकरेंच्या सूचना. भाजपा प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीला देखील वेग. भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्रा बसण्याची शक्यता. अकार्यक्षम लोकांना डच्चू, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार. येत्या महिनाभरामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास पद्माकर वळवींचा विरोध. बंजारा समाजाकडे अगोदरच 11% आरक्षण, आमच्या समाजावर अतिक्रमण का? पद्माकर वळवींचा सवाल. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रामध्ये गोंधळ. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने पत्रकार परिषद घ्यावी. जरांगे, भुजबळ यांनाही एकत्र पत्रकार परिषदेला बोलवा. आरक्षणाच्या प्रश्नावरून संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. देशमुख पाटील आडनाव असतं तर कधीच आमदार झालो नसतो. फडणवीस आडनाव होतं म्हणून आमदार झालो. सांगलीमधील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. म्हशीला रेडकू झाला तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं म्हणू नका. वाळवा तालुक्यातील एका कार्यक्रमात खासदार धैर्यशील मानेंचं मिश्किल वक्तव्य. सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये. अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. कायदे तुम्ही केलेत, पालन करू नका असं तुम्हीच सांगता. माजी पोलीस अधिकारी जुलिया रोबेरो यांच्याकडनं आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचं कौतुक. सारथीकडून एनएमएस ची शिष्यवृत्ती बंद केली का? मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांचा राज्य सरकारला सवाल. राज्यातले 70,000 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी. 4 महिन्यात निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते. आयोग आणि सरकारने काय तयारी केली याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता. सांगली जिल्हा परिषदेमध्ये यावेळी महिला राज पाहायला मिळणार आहे. गत पंचवार्षिकमध्ये महिला ओबीसी गटासाठी आरक्षण राखीव राहिल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण जाहीर. धाराशिव जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर होताच राजकीय समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्ट. आपल्या माऊली अध्यक्ष होणार, लागा तयारीला. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून अतिवृष्टी बाधितांना मदतीचा हात. शिखर फाउंडेशनकडून 2,000 कुटुंबियांना किटचं वाटप. नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेकडो कुटुंबातील घरातील अन्नधान्य पाण्यामध्ये. वर्ध्याच्या अलीपूर भोजनखेडा शिवारामध्ये पुरात अडकलेल्या 9 जणांचं रेस्क्यू. रात्री पूर ओसरल्यानंतर दोरीच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. नागरिक युवकांच्या मदतीने प्रशासनाचं मदत कार्य. चंद्रपूरमधील पावसामुळे एसटी बस बोगद्यातील पाण्यामध्ये अडकली. बोगद्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. प्रवासी सुखरूप. बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या मुजोरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल. तहसीलदार अमित पुरी आदिवासी बांधवांना वाईट वागणूक देतात असं म्हणत महेश कोतेंकडून व्हिडिओ व्हायरल.